सध्या हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने कूच करतो आहे। किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। सोमवारी म्हणजे काल हा लाँग मार्च नाशिकच्या घाटनदेवी कसारा या गावापर्यंत येऊन धडकलेला आहे। या लाँग मार्च मध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आहेत आणि शेतकरी सुद्धा सहभागी झालेत। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। चर्चेकरता आमचे सगळे दरवाजे खुले आहेत असंही त्यांनी सांगितलं आणि चर्चेचं निमंत्रण आंदोलकांना दिलं। गिरीश महाजनांच्या भेटीनंतर मोर्चेकरी मोर्चा सुरू ठेवण्यावर ठाम आहेत। एका बाजूला मोर्चा सुरूच राहणार आहे, पण आज चर्चाही होणार आहे या आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आणि मंत्र्यांची असं कळतंय। आमचा निर्धार आहे, त्यांनी जे सांगितले सूचना केली आम्ही पण ऐकून घेतली की तुम्ही हे जे लॉंग मार्च आहे तिथं थांबवा, पण तसं काय होणार नाही। आमचा लॉंग मार्च चालत राहणार आहे, तिकडे चर्चा चालत राहील, इकडे लॉंग मार्च चालत राहील आणि ज्या वेळेस समाधानकारक अशा प्रकारची परिस्थिती दिसेल त्यावेळेस आम्ही लॉंग मार्च काय नेलाच पाहिजे असा काय प्रकार नाही। उद्याच्या चर्चेतून अजून प्रश्न सुटतील, 2 वर्षाने पुढे ते काढतील, कारण नवीन प्रश्न निर्माण होतील। पण मला बी जसं आता शेवटचं सांगणं की तुम्ही असं एवढं मोर्चा घेऊन एवढ्या लोकांना त्रास देत तिकडे आणू नका। आपण जरी त्या ठिकाणी बसलो, तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांकडे बसू, मंत्र्यांकडे बसू, नाही झालं तर CM साहेबांकडे बसू, पण मला वाटतं की आपल्या मागण्यातून हे प्रश्न सुटत असतात आणि म्हणून पुढच्या वेळेला तरी असा इतका त्रास लोकांना आपण देऊ नका।